मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर कोकणी मुलगा। तर आज आपण आलेलो आहोत नदीवरती कोकणी पद्धतीची मासेमारी करायला। आणि ही बघा, तुम्ही बघू शकता नदी, ही बघा गाईस, तुम्ही बघू शकता नदी। तर इथे आम्ही गऱ्या टाकलेल्या आहेत। गऱ्याच म्हणजेच जो एक काटा असतो आणि त्याला तंतू असतो एक, त्याला आपण टंगूस असंही म्हणू शकतो। आणि इथे दोन आणि इथे एक असे तीन तंतू म्हणजेच तंतू टाकलेले आहेत। आणि त्याला जेव्हा मासे लागतात तेव्हा तो तंतू असं व्हायब्रेशन देतो। तिथे जर व्हायब्रेशन ॲक्च्युली छोट्या माशाचं पण असू शकतं, पण ज्याला अनुभव आहे तोच समजू शकतो की त्याला मोठा मासा लागला आहे का छोटा। त्यामुळे जेव्हा तो तंगूस व्हायब्रेशन देतो तेव्हा आपण लगेच त्याला वरती खेचायचा असतो। तर गाईस, तुम्ही बघू शकता नदी। तर मित्रांनो, आपण जसे मागाशी मी तुम्हाला बोललो की आपण नदीमध्ये जे गळ सोडलेले म्हणजेच तंतू, मागाशी मी गळ बोलायचं ॲक्च्युली राहून गेलो कारण की माझ्या तो शब्द लक्षात नव्हता। पण जो गळ आपण लावलेला नदीमध्ये त्याला आम्ही काहीतरी मासे लागले आहेत, ते 2-4 ते तुम्ही बघू शकता। एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो मासे। हे बघा, ते 1 मिनिट, हे बघा। तर ह्या माशाचं नाव सुतेरी असं म्हणतात इथे। हा ॲक्च्युली माझ्या एक फोराम एवढा आहे, पूर्ण एक फोराम एवढा माझा पूर्ण आहे मासा। एक मासा फोराम एवढा पूर्ण आहे माझा। आणि अशा आम्हाला 2 मिळालेत, हे तुम्ही गाईस बघू शकता व्हिडिओमध्ये। असे 2 मिळाले आणि हे एक फोराम एवढी साईज आहे यांची। असे 2 मासे मिळालेत, म्हणजे एक रात्रीचं जेवण तर याच्यामध्येच होतं ॲक्च्युली। आणि अजून आम्हाला एक छोटी मासे पण मिळालेत आणि बरेच असे म्हणजे 2-3 असे मासे मिळालेत। त्याला असे खवलं म्हणतात आणि असे खवलेच मिळालेत ॲक्च्युली। अजून एक प्रकारचा जो मासा असतो मलिया करून, तो ॲक्च्युली मिळतो पण आत्ता आम्हाला मिळाला नाही आहे। त्यामुळे हे बघा, तुम्ही बघू शकता, हे बघा, हे जे मासे आहेत 2-4 तुम्हाला दिसत आहेत, पण ॲक्च्युली टेस्ट त्यांची खूप भारी लागते, खूप छान लागतात हे बनवले की। फक्त कोकम याच्यामध्येच बनवतात ते, कोकम, तिखट, मीठ, बस। बाकी यांना काही एक्स्ट्राऑर्डिनरी काहीच लागत नाही। इतके एकदम सिम्पल आहे, एकदम सिम्पल। त्यामुळे इतकी मासेमारी केली जाते ॲक्च्युली कोकणामध्ये। ही इतकं सिम्पलेस्ट जो फॉर्म आहे मासेमारीचा तो ॲक्च्युली कोकणामध्ये केला जातो। इथे बोटीची गरज नसते, काही नसते, एक साध्या सिम्पल साधनाने आपण मासेमारी करू शकतो। तर इतकंच आहे मंडळींनो। आम्ही चाललो होतो आता मासे मारून परतीच्या प्रवासाला म्हणजेच घरी। आणि जाता जाता ॲक्च्युली आम्हाला एक झाड दिसलं, छोटंसं, जास्त मोठं नव्हतं। त्या झाडावरती आम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्ट दिसली आणि ते म्हणजे मधाचं पोळं। मधाचं पोळं म्हणजे या भाषेमध्ये, कोकणी भाषेमध्ये म्हाव असं म्हणतात। म्हाव म्हणजे या साईजचं जे मधाचं पोळं असतं, या साईजचं, त्याला असं म्हाव असं असे म्हणतात इथे गावाला। आणि ॲक्च्युली एक मधाचं पोळं आहे आणि आम्ही ॲक्च्युली मधबीत आमचं खाऊन झालेलं आहे ऑलरेडी। आणि तो व्हिडिओ मी काढू शकलो नाही कारण की मधाचं पोळं काढणं हे खूप कॉम्प्लिकेटेड काम आहे। आणि ॲक्च्युली आम्ही 3 जण असल्यामुळे 3 पण जण काम करत होतो, त्यामुळे कोणीही व्हिडिओ काढायला अवेलेबल नव्हतं। त्यामुळे आम्ही व्हिडिओ काढू शकलो नाही माव काढताना। आणि त्यामुळेच व्हिडिओ एकदम डिरेक्टली माव काढताना आलेला नाही आहे। त्यामुळे मी तुम्हाला आत्ता दाखवत आहे, त्यासाठी सॉरी। आणि बघू शकता तुम्ही, ह्या प्रकारचं दिसतं। ह्यामध्ये मधमाशांची अंडीसुद्धा असतात, पण ती आपल्या कामाची नाहीत। आणि आता मी घरी घेऊन चाललो आहे, याचं कारण मासेमारी, त्याचं एक कारणसुद्धा मासेमारीच। ह्या मधाचं सुकवून याचा एक चुरा वगैरे करून किंवा मग काही करून आपण मासे मारू शकतो, खेकडे मारू शकतो मोस्ट ऑफ द टाईम। कारण की ह्याला खेकडे खूप अट्रॅक्ट होतात। आणि आपण समजा एखादा ट्रॅप लावला असेल, एखादा खोईन लावली असेल, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आपली खोईन, तर ती जर लावली असेल आणि त्याच्यामध्ये हा चारा असेल, तो खूप खेकडे अट्रॅक्ट होतात आणि खूप खेकडे पकडलेही जातात। त्यामुळे आम्ही हे परत घरी येऊन चाललो आहे आमच्यासोबत। तर ठीक आहे।